आपण ही जी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे यातल्या फ्युचर टेन्सचा अभ्यास सध्या आपण करत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा अभ्यास करत आहे आजच्या लेक्चरमध्ये. परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला काय बोध होत असतो? एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. जनरली आपण टेन्स वापरत असताना व्हर्ब्सला महत्व दिलं पाहिजे हे आपण एकदम पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. व्हर्ब्सचा कोणता फॉर्म वापरला आहे, त्यासोबत कोणते हेल्पिंग व्हर्ब्स वापरले जातात, यावरून तो टेन्स कोणता आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. व्हर्ब्स ज्या वेळेस एखादी क्रिया दाखवत असतात त्यामध्ये जर एखादी ऍक्शन पूर्ण झालेली आहे असं आपल्याला वाटतं त्यावेळेस तिथे आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. जसं आपण बघितलं की प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा परफेक्ट टेन्स असतो, पास्ट टेन्स मध्ये सुद्धा परफेक्ट टेन्सचा अभ्यास होतो. सेम तसंच आहे फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा परफेक्ट टेन्स येतो. सो आज आपण फ्युचर परफेक्ट टेन्स याबद्दल अभ्यास करत आहे आणि इथे सुद्धा फ्युचर टेन्सला त्यांनी जो काही परफेक्ट टेन्स आहे त्याला प्रिसिडिंग टेन्स म्हटलेलं आहे. प्रिसिडिंग म्हणजे काय? जी ऍक्शन आधी झालेली असते ती. त्यामुळे या टेन्सचा वापर कधी होतो ते बघूयात. दिस टेन्स इज युज्ड व्हेन out of two actions it is necessary to emphasize that the preceding action will be completely finished before the succeeding action starts in future. म्हणजे काय? भविष्यामध्ये दोन क्रिया घडणाऱ्या आहेत, ठीक आहे. त्यातली जी पहिली पूर्ण झालेली क्रिया असेल ती आपण परफेक्ट फ्युचर मध्ये लिहायची किंवा बोलायची आणि मग दुसरी ऍक्शन सांगण्यासाठी आपण तिथे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वगैरे वापर करू शकतो. अशा पद्धतीच्या वाक्यरचनांचा अभ्यास आपण करणार आहे. एक लक्षात ठेवा, प्रिसिडिंग ऍक्शन हा जो शब्द आहे इथे आपण आधी घडणारी क्रिया जी आहे ती परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करतो आणि जी सेकंड त्याच्यानंतर घडणारी त्याला जोडूनच ऍक्च्युली ती क्रिया घडणार असते. दोन्ही ऍक्शन्स एकाच वेळी घडत असतात तसं बघितलं तर. पण त्यातल्या त्यात पहिल्यांदा घडणारी क्रिया परफेक्ट टेन्स मध्ये लिहायची आणि जी पुढची क्रिया असेल ती आपण इथे सिंपल प्रेझेंट मध्ये लिहू शकतो. मग अशा पद्धतीची प्रिसिडिंग ऍक्शन दाखवण्यासाठी काही ठराविक शब्द वापरलेले असतात, जसं की एव्हर, जस्ट, ऑलरेडी, रिसेंटली, येट, सो फार, टिल, बिफोर, बाय द टाइम, आफ्टर. हे शब्द जर वाक्यात वापरले असतील तर तो परफेक्ट टेन्स असतो. आपण आधीचे दोन टेन्सचा अभ्यास करताना हा अभ्यास केलेला आहे. आपण एक्झाम्पल्स बघूयात. शी विल हॅव ऑलरेडी प्रिपेअर्ड फूड व्हेन आय रीच होम. इथे दोन ऍक्शन्स घडलेले आहेत. कंजंक्शन वापरून पुढे दुसरे वाक्य आहे. वाक्याचा अर्थ काय आहे? ज्यावेळी मी घरी पोहोचेन त्यावेळेस स्वयंपाक करण्याची किंवा फूड प्रिपेअर करण्याची जी क्रिया आहे ही पूर्ण झालेली असेल. म्हणजे भविष्यामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली असेल असं आपल्याला सांगायचंय. आता आपण या वाक्यरचना कशा बनवायच्या ते बघूयात. सब्जेक्ट नंतर फ्युचर टेन्स आहे म्हणून मग आपल्याला शाल किंवा विल यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. ओके. त्यानंतर आपल्याला परफेक्ट टेन्स दाखवायचा आहे म्हणून आपण हॅवचा सुद्धा वाक्यामध्ये वापर करणार आणि हॅव वाक्यात वापरून आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचा आहे म्हणून व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर होतो. ओके. आणि मग आपला ऑब्जेक्ट असेल वाक्यामध्ये आणि जो काही रेस्ट ऑफ द पार्ट असेल तो कंटिन्यू होईल. या ठिकाणी प्रिसिडिंग ऍक्शन दाखवण्यासाठी ही वाक्यरचना असणं गरजेचं आहे आणि नंतरच्या वाक्यरचनेमध्ये इथे आपण सिंपल प्रेझेंटचा सुद्धा वापर करू शकतो. वाक्यरचना काय आहेत त्याचा अभ्यास आपण करत आहे. सेकंड सेंटेन्स बघूयात. ही विल हॅव रंग अप हिज वाईफ बिफोर ही अराइव्ज. इथे बिफोर ही अराइव्ज मध्ये आपण सिंपल प्रेझेंट वापरलेलं आहे. जी आपली प्रिसिडिंग ऍक्शन आहे यामध्ये रंग हे व्हर्ब वापरलेलं आहे. ऍक्च्युली रिंग, रँग आणि रंग असे हे फॉर्म्स असतात व्हर्बचे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे एरर डिटेक्शनच्या प्रश्नांमध्ये आपल्याला या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात म्हणून अशा व्हर्ब्सचा अभ्यास तुमचा असला पाहिजे. पुढचं जे सेंटेन्स आहे, आय थिंक द न्यूज विल नॉट हॅव बीन पब्लिश्ड सो फार. हे वाक्य नकारार्थी आहे आणि ज्यावेळेस आपल्याला नकारार्थी शब्द वापरायचा असतो तो पहिल्या हेल्पिंग वर्ब नंतर वापरतात. त्यामुळे आय थिंक द न्यूज विल नॉट हॅव बीन पब्लिश्ड अशी ही वाक्यरचना बरोबर आहे. आणि सो फार हा शब्द जो आहे हा शक्यतो निगेटिव्ह वाक्यांमध्ये वापरतात. हे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं होतं. पुढे आहे माय असिस्टंट विल हॅव टाइप्ड 5 letters बाय लंच टुडे. इथे टुडे शब्द जरी वापरला असेल तरीही आणखीन ती क्रिया घडलेली नाही. नजीकचा भविष्यकाळ दाखवताना आपण ही वाक्यरचना करत आहे. जेवणाच्या वेळेपर्यंत 5 लेटर्स टाईप करून झालेले असतील. भविष्यामध्ये पूर्ण घडलेली क्रिया असणार आहे हे दाखवत असताना आपण फ्युचर परफेक्टचा वापर करतो. ओके. आणि यालाच काय म्हणायचं? फ्युचर प्रिसिडिंग.
या टेन्सचा वापर कधी होतो? दिस टेन्स इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस टाइम एक्सप्रेशन. टाइम एक्सप्रेशनसाठी कोणते कोणते शब्द असतात मग? सिन्स, फॉर, हाऊ लॉंग, होल, ऑल, थ्रू आउट, ऑल अलॉंग. These words denote that action started sometime in the past and is continuing into the present. Examples बघूयात. He will have known her for 2 years next month. म्हणजे त्याची आणि तिची ओळख होऊन 2 वर्ष होतील. अजून झालेले आहेत का? नाही. पुढच्या महिन्यामध्ये 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. ओके, हे सांगत असताना आपण इथे फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. विलचा वापर आहे, त्यानंतर हॅव आणि V3 यावरून ही वाक्यरचना परफेक्ट मध्ये आहे हे कळलं. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही विल हॅव सफर्ड अ लॉट बाय नाव सिन्स हिज बर्थ. म्हणजे आतापर्यंत त्याच्या जन्मापासून त्यांनी भरपूर सफर केलेला आहे किंवा भरपूर हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत, असं हे वाक्य आहे. यात आपल्याला काय समजतं? याचा जो जन्म झालेला आहे तेव्हा ही क्रिया काही पूर्ण झालेली आहे आणि आणखीन ती क्रिया पुढे घडतच आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ती क्रिया कंटिन्यू राहणार आहे. अशा पद्धतीने एकदम म्हणजे आपल्याला पास्टचा सुद्धा बोध होतो, प्रेझेंट बद्दल सुद्धा कळतं. अशा पद्धतीने फ्युचर टेन्समध्ये सुद्धा परफेक्ट टेन्सचा वापर होत असतो. ओके, आपण हे एक्सरसाइज सोडवूयात. आता एक्सरसाइज सोडवताना आपण पटकन रिव्हिजन करूयात की आपल्याला वाक्यरचना कशा करायच्या असतात. शाल किंवा विल हे वाक्यात वापरतो आपण, त्यानंतर हॅवचा वापर केलेला असतो आणि मग V3 वापरलेलं असतं. आणि जर एखादं वाक्य निगेटिव्ह बनवायचं असेल तर शाल विल नंतर मग हॅव आणि शाल विलच्या मध्ये नॉटचा वापर करायचा. वाक्य बघूयात आपण. हे वर्ब्स आहेत इथे आपल्याला दिलेले, त्यांचा आपल्याला फिल इन द ब्लँक साठी वापर करायचा आहे. पहिलं सेंटेन्स आहे आय डॅश दिस एसे बाय टुमॉरो मॉर्निंग. माझा एसे उद्या सकाळपर्यंत पूर्ण झालेला असेल. भविष्यामधली परफेक्ट पूर्ण झालेली क्रिया दाखवायची आहे आपल्याला. सो आय नंतर आपण शालचा वापर करू शकतो, पण जर खात्री जास्त द्यायची असेल तर तुम्ही इथे विलचा सुद्धा वापर करू शकता. सो आपण असं वाक्य बनवूयात आय विल हॅव कम्प्लिटेड धिस एसे बाय टुमॉरो मॉर्निंग. नेक्स्ट सेंटेन्स आहे ॲट द रेट ही इज स्टडिंग ही डॅश बाय नेक्स्ट इयर. इथे आपल्याला क्वालिफाय या वर्बचं थर्ड फॉर्म वापरावं लागेल, जे असतं क्वालिफाईड. आणि क्वालिफाईड ह्या शब्दाच्या आधी मग आपण हॅवचा वापर करणार. बेसिकली कसं असतं, आपण प्रेझेंट टेन्समध्ये ज्यावेळेस परफेक्ट टेन्स वापरतो तिथे हॅव किंवा हॅजचा वापर होतो, पण फ्युचर टेन्समध्ये आपण फक्त हॅवच वापरतो, हॅज कुठेही वापरायचं नाही. ओके, बॅक टू द क्वेश्चन. इथे आपण ही हा करता वापरलेला आहे म्हणून विलचा वापर करूयात. सो सेंटेन्स काय होईल? ॲट द रेट ही इज स्टडिंग ही विल हॅव क्वालिफाईड बाय नेक्स्ट इयर. तो पुढच्या वर्षीपर्यंत क्वालिफाय झालेला असेल. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. द शिप विल हॅव लेफ्ट बिफोर वी रीच द हार्बर. म्हणजे आपण जाईपर्यंत शिप निघून गेलेली असेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे इफ ही कंटिन्यूज विथ हिज एक्सरसाइज ही विल हॅव लॉस्ट 10 kg बाय द एंड ऑफ धिस मंथ. बाय द एंड ऑफ दिस मंथ ही आपली टाइम फ्रेज आहे. इथे आपल्याला भविष्यकाळ दाखवत आहे, त्यामुळे आपण विल हॅव लॉस्ट अशा पद्धतीने व्हर्ब्स वापरून ही वाक्यरचना पूर्ण करू शकतो. शेवटचं सेंटेन्स वाचूयात. शी विल हॅव नोन मी फॉर 5 years नेक्स्ट मंथ. सेम वाक्य मगाशी आपण एक्झाम्पल्समध्ये बघितलेलं होतं, तशीच वाक्यरचना इथे करायची आहे. टेन्सचे जे 3 मेन टाइप्स असतात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, या सगळ्यांमध्ये काही सबटाइप्स असतात आणि त्यांच्यातल्या 3 सबटाइप्सचा अभ्यास आपला ऑलरेडी झालेला आहे. या पुस्तकातला आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे हा जवळजवळ कम्प्लीटच झालेला आहे. यातला फक्त एकच सबटाइप आता आपला अभ्यासाचा राहिला आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.